मी कुणाच्याही पुढे झुकणार नाही आणि कधीही हार मानणार नाही, असा ॲटिट्यूड जो असतो ना, तो मेष राशींच्या लोकांमध्ये असतो. यांना कुणाच्याही हाताखाली काम करणं जास्त आवडत नाही. हे लोक स्वतःच्या अटींवर काम करणं पसंत करतात. तसेच मेष राशीच्या लोकांच्या मनात जे असतं ना, तेच ओठांवरही असतं. मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याने या राशीच्या लोकांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा असते आणि मेष राशी अग्नितत्वाची रास असल्यामुळे यांना खूप लवकर राग येतो. असो, आता येऊ मूळ मुद्द्यावर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेष राशीसाठी एप्रिल 2026 कसा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एप्रिल महिना तुमच्यासाठी रोलर कोस्टर असणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण एप्रिल महिन्यात काही चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर येणार आहेतच, पण त्याचबरोबर काही नवीन आव्हानंही तुमची वाट बघत आहेत. थोडीशी सवयीमध्ये शांतता आणि संयम ठेवला तर एप्रिल महिना नक्कीच तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला काही ग्रह तुमच्यावर थोडासा तणाव वाढवतील, कारण तुमचा थोडा खर्च वाढेल, तुम्हाला थकवा जाणवेल, स्वभावात थोडा गोंधळ जाणवू शकतो. पण 14 एप्रिल नंतर तुमच्यातला उत्साह, एनर्जी परत येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचे 15 दिवस थोडेसे स्ट्रगलफुल असू शकतात. त्यानंतरचे 15 दिवस तुम्हाला सक्सेस देणारा असणार आहे. एकूणच एक काय, दुसऱ्या पंधरवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल, तर सुरुवातीच्या काळात काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आता बघूया मेष राशीसाठी करिअर एप्रिल महिन्यात कसं असणार आहे. एप्रिल 2026 मध्ये मेष राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. विशेषतः 14 एप्रिल नंतर जेव्हा सूर्य आपल्या स्वतःच्या मेष राशीत उच्च अवस्थेत प्रवेश करेल, तेव्हा कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. व्यापार क्षेत्रात असलेल्या लोकांना अनपेक्षित प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आता बघूया मेष राशीची आर्थिक स्थिती एप्रिल 2026 मध्ये कशी असेल. मेष राशीसाठी एप्रिल 2026 हा महिना आर्थिकदृष्ट्या प्रगतिकारक असणार आहे. तुमच्याकडे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे, कारण राहू आणि केतूच्या गोचरामुळे काही अनावश्यक खर्चही वाढू शकतात. आता बघूया आरोग्य कसे राहील. मेष राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे थकवा जाणवेल किंवा डोकेदुखीसारखी प्रॉब्लेम जाणवू शकतात. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगावी. मेष राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बघूया हा काळ कसा असेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा असणार आहे. तुम्हाला अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील, परंतु परिश्रमाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. एकंदरीत एप्रिलचा उत्तरार्ध मेष राशीच्या लोकांसाठी गेम चेंजर ठरू शकतो. मेष राशींची कौटुंबिक जीवन आणि लव्ह लाईफ कशी राहील हे बघूया. एप्रिलच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये कुटुंबात किरकोळ मतभेद किंवा वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषतः वडीलधाऱ्यांशी बोलताना संयम राखणे गरजेचे आहे. 14 एप्रिल नंतर जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा कुटुंबातील वातावरण सुधारेल. तुम्हाला भावंडांचे सहकार्य लाभेल आणि घरात एखादे मंगल कार्य किंवा धार्मिक कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे. घरातील मालमत्ता किंवा जुन्या वादांशी संबंधित बाबी निकाली निघू शकतात, ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल. प्रेमसंबंध मेष राशीचे लोक मुळातच उत्साही असतात, एनर्जेटिक असतात. या महिन्यात तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. तुम्ही एकमेकांसोबत फिरायला जाण्याचे प्लॅन करू शकता. मंगळाच्या स्थितीमुळे अधूनमधून स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. छोट्या गोष्टींवरून वाद घालणे तर प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. आणि हो, जे लोक अविवाहित आहेत, जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी एप्रिलचा शेवटचा आठवडा 19 एप्रिल नंतर जेव्हा शुक्र वृषभ राशीत जाईल, तेव्हा अत्यंत सकारात्मक असेल. नवीन ओळख मैत्रीत आणि मग पुढे प्रेमात बदलू शकते. ओव्हरऑल सांगायचं झालं तर गायडन्स ही आहे की या महिन्यात कम्युनिकेशन म्हणजे संवादावर नीट लक्ष द्या. हेच तुमच्या नात्यातील यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे रागाच्या भरात टोकाचे कडू वाईट शब्द वापरणे टाळा. आता काही उपाय सांगत आहे मी तुम्हाला, जे तुम्ही एप्रिल महिन्यात करू शकता. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे दररोज किंवा दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. यामुळे भीती आणि अडथळे दूर होतील. मंगळवारी मसूर डाळ किंवा लाल कपडे गरजूंना दान करा. यामुळे मंगळाचे अशुभ परिणाम कमी होतील. कामासाठी बाहेर पडताना थोडा गूळ खाऊन, पाणी पिऊन मगच बाहेर जा. यश मिळण्यास मदत होईल. सकाळी अंघोळीनंतर तांब्यातून सूर्याला जल अर्पण करा. त्यामुळे समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल. तुमच्यासाठी शुभ अंक 1 आहे आणि 9 आहे.
शुभ रंग आहे लाल, केशरी आणि पांढरा. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.